तर महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करा। बेताल वक्तव्य करणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा झाली पाहिजे। याच अधिवेशनात कायदा झाला पाहिजे असं उदयनराजेंनी सरकारला आव्हान केलंय। कायदा झाला नाही तर तुमचं महाराजांवरील प्रेम बेगडी असं देखील उदयनराजेंनी म्हटलंय। कायदा झाला नाही तर सरकारचं महाराजांवरील प्रेम बेगडी सिद्ध होईल असं उदयनराजे म्हणाले। कायदा केला नाही तर जनतेनं लोकप्रतिनिधींना जाब विचारावा असं देखील उदयनराजे म्हणाले। तर बेताल वक्तव्यांना 10 वर्षांची शिक्षा झाली पाहिजे, कडक कायदा करावा आणि याच अधिवेशनात हा कायदा झाला पाहिजे अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे। कायदा झाला नाही तर सरकारचं महाराजांवरील प्रेम बेगडी असेल असं देखील उदयनराजे यांनी म्हटलेलं आहे। तर कायदा केला नाही तर लोकप्रतिनिधींना देखील जनतेनं जागा दाखवावी असं उदयनराजे म्हणाले। राजेशाही असते ना, आता तुमच्याकडे अधिकार असते तर तुम्ही काय शिक्षा दिली? कोणाला? त्या लोकांना राजेशाही असती आणि अधिकार तुमच्याकडे असते, तुम्ही काय शिक्षा दिली? उगीच त्या काळात कडेलोट हे तो निर्माण केला नव्हता। दुसरं काय? अहो मला सांगा ना, मागं निघाला होता ना नसबंदीचं काहीतरी, नाही का, ते तांबी बिंबी असं काहीतरी होतं ना। या अशा लोकांची जमात थांबायची, विकृत लोकांची आहे ना, या लोकांची नसबंदी केली पाहिजे। प्रत्येकाने सांगायचं की आम्ही त्याच्यावर चौकशी करू, चौकशी इनफ, चौकशी बिवकशी नाही। जर खऱ्या अर्थाने आता अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनाच्या काळामध्ये माझं तर प्रामाणिक मत आहे, एक स्पेशल कायदा पास केला पाहिजे। कायदा म्हणजे असा पाहिजे की परत कोणी धाडस नाही केलं पाहिजे। शहाजी महाराजांच्या बाबतीत, राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलण्याचं धाडसच कोणी केलं नाही पाहिजे। प्रत्येकाने सांगायचं की आम्ही त्याच्यावर चौकशी करू, चौकशी इनफ, चौकशी बिवकशी नाही। जर खऱ्या अर्थाने आता अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनाच्या काळामध्ये माझं तर प्रामाणिक मत आहे, एक स्पेशल कायदा पास केला पाहिजे। कायदा म्हणजे असा पाहिजे की परत कोणी धाडस नाही केलं पाहिजे। शहाजी महाराजांच्या बाबतीत, राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलण्याचं धाडसच कोणी केलं नाही पाहिजे। नॉन बेलेबल ऑफेन्सचा कायदा त्यांनी पास करावा। किमान 10 वर्ष कन्व्हिक्शन आणि जास्तीत जास्त फाईन